नमस्कार. दैनिक देशूच्या विशेष संवाद कट्ट्यात आज आपल्या समवेत आहेत डॉक्टर किशोर पवार, त्यानंतर नरेंद्र धारणे, आशाताई कुलकर्णी आणि आपले TR गोराणी सर. आजचा विषय आहे पितृपक्ष, त्याच्या श्रद्धा, अंधश्रद्धा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन कसा असावा याविषयी आपल्याशी संवाद साधता आहे. आता आपण किशोर पवार सरांकडे जाऊ. अकीचू झालेला आहे, याच्या संदर्भात बरेच गैरसमज आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून याच्याकडे आपण कसं पाहावं? खरं म्हणजे काही गोष्टी आपल्या समाजामध्ये परंपरेने चालत आलेल्या आहेत आणि धर्मग्रंथांमध्येही त्याचा उल्लेख आहे आणि म्हणून त्या प्रथा परंपरा बहुसंख्य लोक बाळगतात आणि त्याच्याप्रमाणे आचरण करतात. आता पितृपक्ष याबद्दल जी मी थोडी माहिती मिळवली, खरं म्हणजे या पितृपक्षामध्ये बऱ्याच गोष्टी वर्ज्य आहेत. विशेषतः काही देणं घेणं किंवा जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार किंवा काही सोनं खरेदी करणं, ह्या गोष्टी वर्ज्य केलेल्या आहेत. का ते काही खरं त्याचं शास्त्रीय कारण कळत नाही, पण ही एक समाजात एक प्रकारची अंधश्रद्धाच आहे. परंतु विज्ञानाच्या निकषावर जर आपण हे घासून पाहिलं तर मला असं वाटतं असं काही होत नाही. काही गोष्टी आता ह्या गोष्टी फक्त आपल्या भारतात पाळल्या जातात. इतर देशांमध्ये असं कुठलेच पितृपक्ष वगैरे काही नाही, ही संकल्पनाच नाही आणि त्याप्रमाणे विधी देखील केले जात नाहीत. याबद्दल आता जी माहिती दिली जाते ती म्हणजे प्रामुख्याने की जे आपले पूर्वज गेलेले आहेत वरती, त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी, त्यांना मोक्ष मिळावा, यासाठी हा सगळा अट्टाहास आहे. खरं म्हणजे विज्ञान ह्या गोष्टी मानत नाही. कारण एकदा का व्यक्ती मृत पावली, त्याचा आत्मा, त्याचा जीव हा नष्ट होतो. परंतु गीतेमध्ये असं म्हटलेलं आहे की आत्मा अमर आहे. अर्थात ही कल्पना त्या धर्मग्रंथामध्ये आहे, पण असं काही विज्ञानात मानलं जात नाही. माणूस एकदा गेला. काय आपल्याकडे तर असंही मानलं जातं ज्याने चांगलं पुण्यकर्म केलेलं आहे त्याला स्वर्गात चांगली जागा मिळते. पण पितृपक्षामध्ये असं आहे की तो स्वर्गात वगैरे नाही जात. स्वर्ग आणि पृथ्वी याच्यामध्ये जो टप्पा आहे, यामध्ये तो आत्मा असतो, ती पूर्वज आपले असतात आणि त्यांच्या शांतीसाठी, त्यांना मोक्ष मिळावा, त्यांचं खरं म्हणजे गेलेल्या व्यक्तीला मोक्ष मिळतो की नाही हाही एक आणखीन चर्चेचा विषय आहे. नेमकं मोक्ष म्हणजे काय हेही चर्चा करणं गरजेचं आहे. तर त्या ठिकाणी त्यांना आपण या 16 दिवसाच्या कालखंड जो आहे, म्हणजे कृष्ण पक्ष भाद्रपद महिन्यातला, हा आपल्या भारतीयांसाठी, विशेषतः जी मंडळी या गोष्टीवर जास्त विश्वास ठेवते त्यांच्यासाठी तर ते सगळे विधी होतातच. तर यामध्ये ह्या आत्म्यांना शांती मिळावी, त्यांना मोक्ष मिळावा, त्यांना शांतता लाभावी, यासाठी आपण पृथ्वीवरून हे कार्यक्रम करतो. आणि ज्या दिवशी ते गेलेले आहेत आपले पूर्वज, मग आई असेल, वडील असेल, आजोबा असतील, तर त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी ह्या कालखंडामध्ये आपल्याला पिंडदान, श्राद्ध असे वेगवेगळे विधी केले जातात. आता या विधींना खरं म्हणजे विज्ञानात कुठेही थारा नाहीये, कारण ह्या गोष्टी विज्ञानाला मान्यच नाही. आत्मा अमर आहे असं विज्ञान कधीच मानत नाही आणि म्हणून तरी देखील हे प्रकार चाललेले आहेत. या मागे जी एक भूमिका आहे, मला जे वाटतं, माझं जे आकलन आहे की काही पारंपरिक गोष्टी आपण पुढे पाळत राहतो. मी नाही करणार असं कुणी म्हणत नाही आणि त्या विधी आपले केले जातात. त्यासाठी मग श्राद्ध केलं जातं, पिंडदान केलं जातं, तर्पण केलं जातं. याला अनेक कथा, दंतकथा पुराणात आहेत. अगदी सीतेने दशरथांचं हे केलं होतं पिंडदान, असंही आहे. कर्णाच्या गोष्टीही त्यामध्ये आहेत. कर्णाला ते झालेलं नव्हतं काही,
म्हणजे त्यांनी केलेलं नव्हतं म्हणून, आणि त्यांना सोनं दान, कारण ते नेहमी सोनं दान करायचे, त्यांनी अन्न आणि पाणी कधीच दिलं नाही कोणाला, म्हणून ते देऊन शांती करणं असाही एक एक धर्मग्रंथांमध्ये किंवा पुराणात ह्या गोष्टी आहेत. मी तर असं म्हणेन की शेवटी या एकूणच धकाधकीच्या जीवनामध्ये अनेक माणसं काही ना काही गोष्टी कुठं मिळेल शांती, समाधान, आनंद करत राहतात. त्यातला हा एक भाग आहे. बरं. आणि या निमित्ताने पूर्वी ग्रामीण भागामध्ये या पितृ पंधरवाड्यामध्ये गावात पूर्ण ठिकाणी अनेक लोक एकमेकांकडे जेवायला जायचे. त्यांना अन्नदान हा जो कार्यक्रम आहे, श्राद्धाचा कार्यक्रम, काही लोक तर श्राद्धाचं जेवण करत नाही किंवा एखाद्या दाव्याचं जेवण करत नाही. त्यांना ते अन्न, आता वास्तविक खरं पाहता का अन्नामध्ये असं काही नाहीये. अन्न हे अन्न आहे, बरोबर, ऊर्जा देणारं आहे, पण काही मंडळी ते अन्न खात नाही. आणि खेड्यापाड्यामध्ये तर ही पर्वणी असायची. म्हणजे मी तर सांगतो, आमच्या लहानपणी मला हे आठवतं सगळं, की त्यावेळेस खेड्यामध्ये भात पाहायला मिळत नव्हता. या निमित्ताने कढी भात, चपाती, बाजरीची भाकरी पलीकडे तेव्हा नव्हतं. म्हणजे या निमित्ताने गोडधोड, खीर वगैरे असे जे प्रकार आणि पंचपक्वान्नासारखं केले जातं, त्यामध्ये आनंद काय मिळतो की अन्न मिळतं खायला. अन्नदानाचं पुण्य लाभतं असं काही मंडळी मानतात. पाप पुण्याच्या कल्पना सुद्धा विज्ञानाला मान्य नाही, पण हे चालत आलेलं आहे. यात कुठेतरी माणूस आधार शोधत असतो आणि आनंद मिळवत असतो आणि परंपरा चालू ठेवत असतो. खरं म्हणजे याला वैज्ञानिक आधार काहीही नाही. आता आपण धार्मिक सरांकडे जाऊ. धार्मिक सर, याला धार्मिक दृष्ट्या कसं महत्व तुम्ही मानतात? असं आहे, आपलं हे प्राचीन शास्त्र आहे आणि या दृष्टिकोनातून ज्या ठिकाणी विज्ञानाची संशोधन किंवा विज्ञान जिथे संपतं तिथे अध्यात्म सुरू होतं. अध्यात्म आणि विज्ञान ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जीवनामध्ये कालसुसंगत निर्णय असणं हे पण महत्वाचं आहे. आता याच्यातल्या ज्या काही अंधश्रद्धा किंवा चुकीच्या गोष्टी त्या मान्य आहे, काळानुसार त्या अयोग्य पण आहे, परंतु काही ज्या योग्य गोष्टी आहे त्याचा पण आपण आधार कालसुसंगतवाने घेतला पाहिजे. सर असं म्हटले किंवा अनेक लोक एकत्र येतात, त्याप्रमाणे आपण जेवण करतो, त्या पद्धतीने सगळ्यांना एक प्रकारचा दिवस आनंदाने जातो. आपल्याकडे पंचमहाभूत ही संकल्पना आहे का पंचमहाभूताने पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांच्या असणाऱ्या स्पेसिफिक परिचलनामुळे, म्हणजे अवकाशात ज्या काही स्थिती होतात त्याच्यामुळे पृथ्वीवरचे जीवन काही ना काही स्वरूपात हे बाधित होत असतं. हे अन्न जे आहे, जे श्राद्धातलं अन्न आपण खातो, वरण भात, कढी, वडे किंवा या संबंधित चटण्या, हे जे काही प्रकार पितरांच्या अन्नाचे नैवेद्याचा जो प्रकार असतो तो या सध्याच्या असणाऱ्या वातावरणाच्या स्थितीने अनुकूल असतो. अशा प्रकारचे जेवण हे शरीराला पाचक असतं. यामागे ही संकल्पना आहे. म्हणजे सर जे म्हटलं वैज्ञानिक आधार हे सत्य आहे की जीवशास्त्रीय दृष्टीने किंवा भौगोलिक दृष्टीने त्या विशिष्ट जिओग्राफिकल लोकेशनला, आता आपण म्हणतो जसं सर मग म्हटले की अमेरिकेत किंवा अजून परदेशात हा विषय नाही वैज्ञानिक दृष्टीने. तो का नाही? कारण तिथली जिओग्राफिकल लोकेशन त्या प्रकारची नाही. भारतातली जिओग्राफिकल लोकेशन, भारतामध्ये 3 प्रकारचे ऋतू होतात जे परदेशात अस्तित्वात नाही. त्यामुळे भारतातली जी काही भौगोलिक संरचना आहे, जी पूर्वाचार्यांनी, ऋषीमुनींनी किंवा भारतीय अध्यात्म परंपरेने ही सांगितलेली की या विशिष्ट भूरचनेत तुम्ही या प्रकारचे जीवन पद्धती जगलात तर तुमचं जीवन हे पूर्णपणे आरोग्यशील राहील आणि आनंदी जीवन तुम्ही जगू शकाल. म्हणून भारत भूमी जी होती ही सोन्याची चिडिया का म्हटले? कारण परदेशात अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टी अस्तित्वात नव्हत्या. तिथलं जीवनमान जे प्राचीन भारताचा तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल का सगळे भारतामध्येच परकीय आक्रमण का झाले, त्या देशांमध्ये का झाले नाही. त्याच्या मागची भूमिका अशी होती का हा प्रचंड संपन्न प्रदेश होता. हा संपन्न का होता? या ठिकाणी जे प्राचीन परंपरा होत्या त्या जतन केल्या होत्या. त्या जीवनमानच्या असतील, त्या खानपानाच्या असतील, त्या आपल्या सेवा श्रद्धा भक्तीच्या असतील, त्या विशिष्ट जीवन पद्धतीमध्ये ते आपलं जीवन इतकं चांगलं जगत होते. त्यामुळे परकीयांना या भूमीची भुरळ पडली आणि म्हणून मुस्लिम असो किंवा नंतरच्या काळात ब्रिटिश असो, सगळ्यांनी इथे आपल्या प्रकारचं आक्रमण केले आणि या लोकांना एक प्रकारचा परास्त करण्याचा प्रयत्न केला. सांगायचा उद्देश असा की भारतीय प्राचीन परंपरा या पूर्वीच्या काळापासून या असणाऱ्या जिओग्राफिकल लोकेशन, म्हणजे या असणाऱ्या भूभागाच्या असणाऱ्या अस्तित्वाला अनुकूल अशा प्रकारच्या होत्या. म्हणून त्याचं महत्व आहे. त्यामुळे ज्या आपण इथे जे पाहतो, पितृपक्ष असो, नवरात्र असो किंवा दिवाळीचे उत्सव असो, जे प्राचीन परंपरा निर्माण झाल्या
शेकडो वर्षांपूर्वी, त्या इथल्या असणाऱ्या माणसाच्या जीवनमानासाठी त्यापैकीच ही एक प्राचीन परंपरा म्हणजे एक आपला पितृपक्षाचा संबंध आहे. पितर म्हणजे काय, आज आपण जे आहोत ते पितरांमुळे. पितृभ्यः स्वदा इभ्यः स्वदा नमः, पितामहेभ्यः स्वदा इभ्यः स्वदा नमः, प्रपितामहेभ्यः स्वदा इभ्यः स्वदा नमः, अक्षन पितरोमि मदंत पितरोति त्र्यपंत पितरः पितरः शुंधत्वम. याचा अर्थ असा का मला ज्यांनी जन्म दिला ते माझे वडील असो, आजोबा असो, आजोबांचे वडील पंजोबा असो, यांना मी ऋणपूर्वक नमस्कार करतो. या मंत्राने ह्या आठवड्यात जे पितृपक्षात नमस्कार पितरांना करतात आणि त्यांच्यासाठी अन्न सोडतात. आता त्यांच्यासाठी सोडायचं म्हणजे काय, तर पंचमहाभूताच्या माध्यमातून सोडायचं. त्याच्यात पक्षी जे आहेत त्याच्यात कावळ्या पक्षाला जास्त महत्व दिले, का काकबली जो आहे त्याला महत्व दिले. कारण कावळा हा असा एकच पक्षी आहे का त्याला असं म्हणतात की आत्मा दिसतो, म्हणजे त्याच्या एकाक्ष म्हणतात, तो एकच आहे आणि त्याच्यातला तो वासाने समजतो का आपल्याला त्याचं काय, त्याच्या मागचं शास्त्र आहे. कारण कावळ्याच्या असणाऱ्या विष्ठेवरच फक्त वड आणि पिंपळ यांचा जन्म होतो. इतर सगळे जे आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या झाडं झुडपे हे त्यांचे, पण कावळ्याच्या विष्ठेवरच फक्त हे जे झाडे आहेत ज्याच्यात ऑक्सिजन भरपूर असतो पर्यावरणासाठी, वड पिंपळ हे जे झाड आहेत हे कावळ्याच्या विष्ठेवर तयार होतात. म्हणून कावळ्या पक्षाला याच्यामध्ये सरांची जी भूमिका होती वैज्ञानिक, ती मान्य आहे की वैज्ञान असं सांगतं का ते आपल्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून हे झाडं आपल्याला ऑक्सिजन देतात मोठ्या प्रमाणात, आणि यांचं असणारी उत्पत्ती होणं अत्यंत पृथ्वीवर आवश्यक असतं. ते कावळ्याच्या विष्ठेतून मिळतं. ती प्राचीन परंपरा श्राद्धात सांगितली का श्राद्धाचं अन्न कावळे खातात आणि त्यामुळे ते जास्त विष्ठा निर्माण करतात. आणि या भूभागात ती त्यांची विष्ठेमुळे हे झाडं जे काही रानावनात ते फिरतात कावळे, त्याच्यामुळे त्यांच्या विष्ठेतून ते झाडं निर्माण होतात. म्हणजे ह्या सगळ्या प्राचीन परंपरांचा कुठेतरी पर्यावरणात समतोलाशी पण संबंध आहे. म्हणजे श्राद्धादी कर्म केल्यामुळे असणारे जे, आता ह्या श्राद्धादी कर्मामध्ये सुद्धा अनेक गोष्टी आहेत. पंचमहाभूतांचा विचार त्याच्यात आहे. हवन करतात, काही लोक पिंडदान करतात. पिंडदानामुळे शेवटी आत्म्याचा प्रवास याविषयी संपूर्ण विवेचन गरुड पुराणात आहे. का मृत्यूनंतरचं जीवन, मी तुम्हाला म्हटलं की विज्ञान जिथे थांबतं तिथे अध्यात्म सुरू होतं. तर मृत्यूनंतरचे जीवन काय, आपले प्राचीन परंपरा व ऋषीमुनी अत्यंत विज्ञानाच्याही पुढे वैज्ञानिक मोठे होते. म्हणजे वैज्ञानिक विचार परंपरा त्यांच्या मनात होतीच त्या प्राचीन परंपरेत. तर आत्म्याच्या प्रवासाविषयी संपूर्ण विवेचन आजही तुम्ही जेव्हा गरुड पुराण वाचाल त्याच्यात तुम्हाला सापडतं. तर आत्म्याचा हा प्रवास कसा चालतो आणि तुम्ही त्याचा विचार जेव्हा कराल किंवा त्याच्यावर काही संशोधन कराल तर तुमच्या लक्षात येईल. त्याच्यात पूर्वी संशोधन अनेक झालेत का आत्मा कसा बाहेर पडतो, म्हणजे त्याच्यावर सुद्धा अनेक संशोधकांनी पूर्वी विचार केलेला आहे. का एखादी व्यक्ती मृत पावल्यावर तो आत्मा जातो तेव्हा कुठेतरी असं, जर तुम्ही काचेच्या पेटीत एखाद्या व्यक्तीला आता मरताना त्याच्या वेळ आलेली जवळ असं समजतं आणि ठेवलंय, असा प्रयोग झालेला आहे. आणि तो जेव्हा त्याचा आत्मा गेला तर असं कुठेतरी टीस पडलेली दिसली. म्हणजे हा कुठेतरी हा प्रवास आहे. म्हणजे ती व्यक्ती पूर्णतः त्याच्यावर संशोधन केलं किंवा एखादी बॉडी जेव्हा मृत पावते किंवा निष्प्राण होते तर ते काय होतं नक्की. बरेच त्याच्यावर संशोधन झालं. संशोधनात एवढं त्यांना सापडलं की काहीतरी कुठेतरी अशी टीस पडलेली आहे त्याच्या मृत्यू झाल्यानंतर. म्हणजे कुठेतरी ही एक शक्ती आहे जी अदृश्य जरी असली किंवा आपण दृश्यमान जरी नाहीये तरी ते अस्तित्वात आहे. आणि अनेक गोष्टी घडणं, जसं आज मेडिकल जे काही सायन्स पुढे चाललेलं त्याच्यात आपण टेलिपॅथी नावाचं एक शास्त्र आहे. आत्म्याचा म्हणजे आपण जे म्हणतो माइंड पॉवर, मनशक्तीविषयक अनेक विचार मंथन अनेक ठिकाणी होत असतात. तर माइंड पॉवर मध्ये एक विषय आहे टेलिपॅथी. म्हणजे एखाद्याची आपण आज आते बसून आठवण केली तर त्याला ती पोचते, असं बऱ्याचदा आपण बघतो. किंवा आज मोबाईल आहे, आज क्षणात एका सेकंदात आपण एक 10 सेकंदात अमेरिकेत बोलू शकतो. ही जी काय एक टेलिपॅथी, जी एक संवेदना आहे, म्हणजे जी एक प्रवास आहे तारेचा म्हणा आत्म्याचा म्हणा, हा त्याच्याशी संबंधित आहे. त्यामुळे हे वैज्ञानिक सत्य जरी असलं कालसुसंगत निर्णय पण आवश्यक आहे असं नाही. परंतु हा जो एक विषय जो आहे अंधश्रद्धा नसून केवळ एक प्रकारची असणारी प्राचीन परंपरेसह एक जीवनमान आणि जीवन पद्धती आनंदाने जगण्याचा एक प्रवास आहे. त्यामुळे त्या उद्देशाने किंवा त्या अँगलनी हा पितृपक्षाकडे बघितलं पाहिजे. त्यामुळे त्या दृष्टीने दोन गोष्टी होतात ज्यांच्यामुळे आपण एक प्रकारचं हे जीवन चांगल्या प्रकारे आपल्याला प्राप्त झालं किंवा मिळालं. त्या पितरांना एक प्रकारचं समर्पण किंवा एक प्रकारचा एक नमस्कार किंवा तुमच्यामुळे आम्ही आहोत, एक त्यांच्याप्रती कृतज्ञता ही व्यक्त या विशिष्ट टाइमात होते. आणि एक आपला जो जीवनमानाचा जो प्रवास आहे, जो सामाजिक असेल, एक प्रकारचा वैज्ञानिक दृष्टीने सरांचा जो काही विचार आहे त्या पद्धतीने असेल, किंवा एक प्रकारे असणारा पर्यावरण संतुलनाचा विषय असेल, हा याच्याने साध्य होतो असं मला या पितृपक्षाबद्दल वाटतं. आता ताई, तुम्ही श्रद्धा असते माणसाची, आपल्या पूर्वजांवरची श्रद्धा व्यक्त करण्याचे वर्षातले 15 दिवस मिळतात. सर्वसामान्य महिला म्हणून तुम्हाला काय, महिलेच्या दृष्टिकोनातून तुम्ही कसं पाहता याच्याकडे? छान, खूप छान संधी दिली मला. पितृपक्ष आपले वडील, वडिलांचे वडील, त्यांचे वडील
म्हणजे आपली संस्कृती म्हणते की बाबा तू तुझा विचार फक्त करू नकोस. तुला हे जे आज सगळं काही लाभलेलं आहे, मिळालेलं आहे, ते ह्या पिढ्यांपासून आलेलं आहे आणि त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी तुला मिळते आहे. वर्षातून एकदाच आहे. आपण रोज आई वडिलांना नमस्कार करतो, स्मरण करतो, पण हे जे सगळे आपले पूर्वज आहेत, मग मी तर यात हे म्हणेन की नुसते वडील, वडिलांचे वडील, त्यांचे वडील, तर आई म्हणजे मातामह वगैरे हे जे म्हटलं जातंय, तर आई पण तितकीच महत्वाची आहे, 50-50. आणि म्हणून आई, आजी, आजीची आई, म्हणजे मी माझ्या आजीची आई पण पाहिलेली आहे म्हणून सांगते की ह्या सगळ्यांचं स्मरण करणं, या सगळ्यासाठी निश्चितपणे समर्थपणे हाताला हात लावणारी अशी ही भारतीय स्त्री आहे. तिच्याकडे ज्या भूमिका आलेल्या आहेत त्या ती प्रामाणिकपणे तिथं पार पाडते आहे, पण मात्र हे करत असताना श्रेय मात्र ती पूर्वजांना देते आहे. कारण ते माझ्याजवळ नकोय, माझा अहंकार वाढेल. ज्या पूर्वजांनी मला हे सगळं दिलं आहे त्यांना मला इथं त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करायची. सरांनी सांगितलं मगाशी, असं हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा महिना आहे आणि याचं नाव आहे भाद्रपद. भद्र म्हणजे कल्याण, सगळ्यांचं कल्याण करणारा आहे. शेतकरी सुद्धा आता समाधानी होतोय. हिरव्या हिरव्या पात्यांमधून आता हळूहळू कणसं तयार होऊन डोकावू लागली आहेत आणि सर्जनशीलता, सृजनता ही आपण या ठिकाणी निसर्गाकडून शिकतोय. पशु, पक्षी, प्राणी हे सुद्धा यात सगळे समाविष्ट आहेत. आणि अशा वेळी हा जो एक सोहळा आहे, मी म्हणेल स्नेहाचा, प्रेमाचा, मग त्याच्याशी संबंधित सगळे आपले नातलग, इष्टमित्र मंडळी ज्यांना त्यांच्याबद्दल आवड आहे याबद्दल, तर ते सगळे मिळून एकत्र स्नेह भोजन करतात. पण आपली संस्कृती म्हणते की द्यायचं, आधी आपण दिलं पाहिजे. सृष्टीचा नियम आहे, तुम्ही द्या मग तुम्हाला मिळेल. म्हणून द्यायचं. मग कुणाला द्यायचं? म्हणजे पूर्वजांनी सांगितलंय जी पारंपरिक पद्धत आहे किंवा आपल्या मनाला इष्ट वाटेल त्याप्रमाणे. मी तर आता या काळात असं म्हणेन, जे आपल्याला जमेल, जसं जमेल आणि जेवढं जमेल ते आपण करावं. ऋण काढून सण करायचा नाहीये. जे असेल आपल्याजवळ त्यातच आपण साजरं करायचं आणि समोर असलेल्या व्यक्तीला, ज्यांना आपण पितरस्थानी मानलेलं आहे, ते आपले वडील असतील, आजोबा असतील, ते तिथं जेवायला बसले आणि त्यांना काय आवडतं त्यातला एक तरी पदार्थ, हे जे सगळे पदार्थ करायला सांगितले, डावी पानातली डावी बाजू, उजवी बाजू, मधली बाजू, नंतर मिष्टान्न, हे काय काय आहे हे सगळं, त्याच्या मागे हेतू असा आहे की आत्ता गणेशोत्सव झाला, शेतकरी पण दमलेला, कष्टकरी दमलेला, सगळे दमलेले, पण मग त्यांना ऊर्जा मिळायला हवी ना. नवरात्रात तर उपवास करायचे, ऊर्जा मिळायला हवी. मग ती भाद्रपदामध्ये हे सगळे सात्विक आणि आपल्याला ऊर्जा देणारे असे सगळे पदार्थ आहेत आणि सगळं काही आहे, ताट वाढलेलं आहे. पण जर घरातलं वातावरण निराशेचं असेल, नाराज असेल, तर ते अन्न आपल्याला ऊर्जा देत नाही. मग सगळ्यांनी मतभेद विसरून, समज गैरसमज विसरून, आपल्या पूर्वजांना छान वाटेल, आनंद वाटेल अशा वातावरणात आपण सगळ्यांनी मिळून ते स्नेहभोजनाचा आस्वाद, ज्याला आपण प्रसाद म्हणतो. प्रसाद म्हणजे साध, मोठी साध, जी आपण ज्याच्यासाठी देव, माणूस, आणखी आपला गाय, ह्या सगळ्यांसाठी ही साध घातली की बाबा जे आहे, मला जे शक्य आहे त्याच्यात मी हे साजरं केलं आहे. अन्नपूर्णा मातेने माझ्याकडून ही सेवा करून घेतलेली आहे. मी तुझ्यासाठी हे इथं प्रेमानं, स्नेहानं देते आहे, तर तू त्याचं ग्रहण करावं अशी मी विनंती करते. म्हणजे त्या ज्या गृहिणीला एक धन्यता वाटते. सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती जो समाधानाचा चंद्र शोभून दिसतो, ते पाहिल्यानंतर तिची भूक निघून जाते. हे तृप्त चेहरे पाहिल्यानंतर मग ती असा विचार करत नाही, हा कोण आहे, तो कोण आहे, तो कोण आहे. पंक्तीत वाढताना नेहमी ताटाकडे लक्ष द्यायचं असतं.
हे जे पूर्वजांनी सांगितलं ह्या सगळ्या आठवणी आपल्या भल्यासाठी आहेत. मग त्यांच्यासाठी आपण एवढी कृतज्ञता व्यक्त करू शकतो. आणि ह्यातून घरातली मुख्य जी एक खांबी तंबूची जी बाजू आहे ती स्त्री सांभाळून घेते. जे काही आहे त्याच्यात आनंदाने सगळं साजरं करते. आणि ही कृतज्ञता आपल्याला एक संजीवनी देत असते. घरातलं वातावरण चांगलं राहणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ती पण चांगली राहते. आपल्या घरातली पुढची पिढी आहे त्यांच्यावर हे संस्कार होतात की जे जमेल ते. अगदी लहान मुलांना म्हटलं तिथं पूजा मांडली, हे केल्या, आजोबांचा फोटो आहे वगैरे, आणि त्यांना तिथं कॅडबरी ठेवली, भरून पावलं. त्याला वाटलं की माझा जो खाऊ आहे यातला घासातला घास मी आजोबांना देतोय, कारण आजोबांनी पण माझ्यासाठी काहीतरी केलंय. तर हे संस्कार असे झिरपत झिरपत पुढे जाणं. मग आहे त्या परिस्थितीमध्ये जसं आहे त्यात आनंदाने सगळं साजरं करणं ही आम्हा महिलांची भूमिका आहे. आणि त्यात पुन्हा ही भूमिका पार पडल्यानंतर ते आनंदाच्या, स्नेहाचं, चेहऱ्यावरचं चांदणं हे आम्ही मनात साठवून ठेवतो. कारण पुढच्या महिन्यात, अश्विन महिन्यामध्ये, जे चांदणं आम्हाला दुधात झिरपताना दिसणार आहे तो म्हणजे आमच्या पूर्वजांनी तो खिरीचा प्रसाद जो आहे तो घेतल्यानंतर दिलेला आनंद त्यात ओसंडून वाहतो आहे. आणि म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, भद्र म्हणजे कल्याण करण्यासाठी हा जो भाद्रपद महिना आहे ते संस्कार पुढच्या पिढीपर्यंत नेणं आणि ह्यातून जे मानसिक समाधान आहे या मानसिक समाधानाचा आनंद सगळ्यांना वाटणं हा माझ्या दृष्टीनं हा एक खूप सुंदर असा अर्थ हा मी स्वीकारलाय. आणि माझा ज्यांना ज्यांना काय हवं असेल त्यांना ते ते देणं. थँक्यू, धन्यवाद. गोराणे सर, या दिवसामध्ये 15 दिवस पूर्ण व्यवहार ठप्प होऊन जातात. जमिनीचे व्यवहार, सोन्याचे व्यवहार, कपड्याचे व्यवहार. तर ह्या म्हणजे श्रद्धा असली पाहिजे, पण याच्यावर परिणाम होतो, त्याचं काय मग करता येईल? प्रथमतः मी दैनिक देशदूतने हा पितृपक्ष पंधरवड्याच्या निमित्ताने आमच्या सर्व माझ्यापेक्षा मान्यवर असलेल्या व्यक्तींना संधी दिली त्याच्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. तुमच्या प्रश्नाचं उत्तर शेवटी देतो थोडंसं, परंतु सुरुवातीला जी काय चर्चा झाली की ह्या सगळ्या प्राचीन असतील किंवा आत्ताच्या काही असतील त्या सगळ्या गोष्टी आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर तपासून घेतल्या पाहिजे. कोणत्या त्याज्य आहेत, कोणत्या कालबाह्य आहेत त्या सोडून द्यायला पाहिजे. म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा समितीचा असा आग्रह नेहमी की ह्या देशाच्या घटनेमध्ये जो वैज्ञानिक दृष्टिकोन आहे त्याच्या कसोट्या ज्या आहेत त्याच्यावर ते तपासून घेतलं पाहिजे. आत्मा नावाची गोष्ट आज विज्ञानाला सापडलेली नाही, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल विज्ञान आज काही बोलत नाही. परंतु अध्यात्म आणि विज्ञान, खरं तर अध्यात्म ही वैयक्तिक पातळीवर पाळण्याची बाब आहे आणि विज्ञान एक सार्वजनिक पातळीवर पाळण्याची बाब आहे. म्हणून वैयक्तिक पातळीवर कोणी अध्यात्म पाळत असेल त्याला विरोध करायचं काही कारण नाही, परंतु कोणीतरी सांगता हा अध्यात्माचा भाग आहे हा सगळ्यांनीच पाळला पाहिजे तर हे चुकीचं होईल. कोणाला पटेल ना पटेल हा भाग. म्हणून जर कोणाला सगळ्यांच्या सोयीचा असेल, आनंदाचा असेल, मुळात माणूस हा उत्सवप्रिय प्राणी आहे. जसं मॅडमनं सांगितलं की हे सण उत्सव जे आहेत ते आनंद देणारे असतात, असले पाहिजे, स्नेहवर्धन करणारे असले पाहिजे. कृतज्ञता ही फार मोठी गोष्ट आहे. मी पहिल्यांदा वाक्य वापरलं की तुम्हाला मी धन्यवाद देतो या देशदूत, तर धन्यवाद ही कृतज्ञता आहे. म्हणून पितृपक्षामध्ये आपले जे काही कोणी असतील, पूर्वज असतील किंवा एकूण, तर यांना धन्यवाद व्यक्त करण्यासाठी त्यांच्या प्रती, त्यांनी आम्हाला आमच्या जीवनात हा भाग दिलेला आहे याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण ते पाळलं. पण आमच्या चालीरीती रूढीप्रमाणे हे असंच असलं पाहिजे ते त्याच वेळी पाळलं पाहिजे हे मात्र चुकीचं आहे. पितृपक्ष पंधरवड्यातच ते जाणीवपूर्वक केलं पाहिजे. आता आधुनिक युगामध्ये, विज्ञान युगामध्ये त्या गोष्टीला काही महत्व नाही. तसं शुभ अशुभ नावाची गोष्ट कशावर सिद्ध केली तुम्ही? जे अमावस्या अशुभ मानतात तेच अमावस्या दिवाळीच्या दिवशी शुभ मानतात तुम्ही. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी ह्या माणसाने त्याच्या सोयीसाठी कालमापन याच्यासाठी त्या मांडलेल्या आहेत. दिशा त्याचाच भाग आहे. पण कोणीतरी याच्या स्वतःच्या स्वार्थी हेतूसाठी ह्या सगळ्या गोष्टीचा सामान्य माणसाच्या डोक्यामध्ये हा प्रकार घातला आणि त्याच्यातून अंधश्रद्धा वाढीस लागलेली आहे. आणि म्हणून काल सुसंगत ते केलं पाहिजे. आत्मा नावाची गोष्ट काय आपल्याकडचं आहे असं नाही. जपानमध्ये सुद्धा आत्मा शरीरामध्ये पातळ द्रव्यासारखा असतो. अंदमानामध्ये तो छातीच्या पोकळीत असतो. अशा प्रकारचे समाज आहेत ना, जिथं जिथं काही जमाती आहेत
भारतात आहेत, परदेशात आहेत, त्या जमातीमध्ये आत्म्याबद्दल अजूनही काहीतरी कुतूहल आहे, काहीतरी अशी शक्ती आहे. म्हणजे विज्ञानपूर्व काळामध्ये या सृष्टीचे नियम शोधताना माणसाला काही सापडलं नाही, तरी सुष्ट आणि दुष्ट शक्ती आहेत. आणि मग त्याला काही गॉड नाव दिलं, कुणी त्याला भूत नाव दिलं, कुणी त्याला चमत्कार नाव दिलं, कुणी त्याला अशा गोष्टी आहेत. पण आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर या गोष्टी टिकत नाहीत, ते सिद्ध झालेल्या नाहीत. त्याच्यामुळे त्याच्या अंगाने जर कोणी पाळत असेल तर ती अंधश्रद्धा आहे. त्याचं निर्मूलन करायचं असेल तर त्याला अनेक मार्ग, विधायक मार्ग आहेत. जसं एक उदाहरण देतो की संत गाडगे बाबा एकदा पंचवटीत आले होते. लांबचं उदाहरण आपल्याला नाशिकमधलंच उदाहरण. सगळे लोक ते तर्पण काय अर्घ्य वगैरे म्हणतात त्याप्रमाणे चालू होतं. गाडगे बाबा ते पाहिलं काठावरून, ते पाण्यात उतरले, त्यांनी ते सुरू केलं. आता गाडगे बाबांचं आपल्याला माहिती, त्यांचा पोशाख वगैरे, त्यांचं बोलणं वगैरे, वराडी भाषण, आणि ते तसं करायला लागले. मग शेजारचा माणूस त्यांना म्हणाला का तू काय करतो हे? म्हणजे तुम्ही काय करता? म्हणजे आमचे पूर्वज स्वर्ग जो कोणी अद्याप पाहिलं नाही त्यांना आम्ही तृप्त करतोय हे असं देऊन, अर्घ्य देऊन, गंगेचं पवित्र पाणी देऊन. मग ते बाबा असंच करायला लागले. मग ते शेजारचे गोष्ट बाबांना म्हणाले की तू हे का करतो? म्हणे जी माझी शेती आहे म्हणे वराडामध्ये कापसाची, त्यांना मी पाणी देतो. मग ते शेजारचे प्रश्न म्हणे ते वराड कुठं, 800,000 किलोमीटर, तू इथं आणि तुमकडं पाणी कसं काय जाईल? मग बाबा म्हणाले की जर तुमचे पूर्व स्वर्ग जो कोणी पाहिला नाही तिथं तुम्ही इथून पाणी त्यांना पाजता, माझी शेती तर त्या मानात जवळ आहे. याला कृतिशील प्रबोधन म्हणतात. ही आजच्या काळाची गरज आहे. आणि म्हणून आपल्या संतांचा विचार जो आहे तो अध्यात्माचा विचार आहे. तो वैयक्तिक पातळीवर पाळण्यासाठी तुम्हाला सांगितलेला आहे. तो असा सार्वजनिक करून आणि त्याच्या अंगाने लोकांना मानसिक गुलामगिरीने अडकून लोकांचं शोषण करण्याचा भाग नाही, हा मुद्दा आहे त्याच्यामध्ये. आता याला विधायक रूप कसं देता येईल? उदाहरणार्थ आमचे कार्यकर्ते परेश शाह म्हणून शिंदखेड्याचे आहेत. त्यांच्या आईचं निधन झालं. त्यांनी तो 15 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. मग ते निधन झाल्यानंतर त्यांनी तो आईचा मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयाला दान दिला आणि 1 लाख रुपये त्यांनी 50,000 रुपये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला दिले आणि 50,000 रुपये सामाजिक परिवर्तनाच्या अंगाने काम करणाऱ्या 5 संघटनांना 10,000 रुपये दिले. दुसरा भाग असा की इथं डॉक्टर नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमाला चालते. दाभोलकरांचा निर्गुण खून करण्यात आला. हे दुःख सगळ्यांनाच झालेलं आहे. खरं म्हणजे जे कोणी असतील या विचाराचे नसतील अशा माणसांना सुद्धा, कारण तो समाजाचा एक विचारवंत माणूस होता. परंतु आम्ही संघटनेनं जसं आता डॉक्टर नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमाला आपण सुरू केली, त्यांच्या दुःखावर कृतज्ञता व्यक्त करणे आणि त्यांचा विचार समाजापर्यंत नेणे हे विधायक स्वरूप आहे त्याचं. म्हणून दर महिन्याच्या 20 तारखेला ते काय पितृपक्षात पंधरवड्यात नाही होत ना, असं ते आहे. मी स्वतः ज्या ठिकाणी माझे नातेवाईक मला बोलावतं वर्षश्राद्धाला, दशक्रियाला, मी तिथं माझं चमत्काराचं किट सोबत घेऊन जातो आणि तिथं जाण्यापूर्वी तिथल्या शाळा महाविद्यालयात जाऊन कार्यक्रम सादर करतो. हे विधायक स्वरूप आहे ना त्याचं. म्हणजे त्या विद्यार्थ्यांना मी वैज्ञानिक दृष्टिकोन काय, किंवा त्यांच्या मनातल्या अंधश्रद्धा काय, किंवा त्या परिसरातल्या अंधश्रद्धा काय, तिथल्या शिक्षकांचं काय म्हणणं, हे सगळं मी त्यांना समजावून सांगतो. मग त्या कोणी माणूस वारला असेल त्या दुःखात मी सहभागी झालेलो आहे, पण त्याचं ते दुःख सांत्वन करण्याचा माझा प्रकार हा आहे. ही काळाची गरज आहे. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये अनेक गोष्टी अशा सांगता येतील तुम्हाला. इथं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम पेपरमध्ये येतं, मीडियामध्ये येतं. हे वाचून आपल्या अमर धामतोडे ग्रस्त राहतात. त्यांचं 22 मार्चला निधन झालेलं आहे. त्यानंतर 2-3 महिन्याने त्याच्या एका नातेवाईकाने मला फोन केला. निधन झालेलं म्हणजे त्यांनी कुठलंही कर्मकांड केलं. खरं तर ते आमचे कार्यकर्ते नव्हते. मग त्यांनी आम्हाला फोन केला 2-3 महिन्याने की तुम्ही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करता का? म्हटलं हो. म्हणे जरा तुम्हाला भेटायचं आहे. मग आम्ही त्याच्या घरी गेलो. त्यांनी सांगितलं की आमचे मामा आहेत, म्हणजे आत्याचे मिस्टर आहेत, ते HL मध्ये नोकरीला होते. वयाच्या 84 वर्षी त्यांचं निधन झालं. तर त्यांनी 2च गोष्टी आम्हाला सांगितल्या आणि पत्नीला सांगितलं की माझा मृत्यू झाल्यानंतर माझं देहदान करा वैद्यकीय महाविद्यालयाला, आणि दुसरं माझं कुठलंही धार्मिक कर्मकांड करू नका. त्यातली वाचलेली रक्कम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला द्या. त्यांनी मृत्यू झाल्यानंतर देहदान केलं वैद्यकीय महाविद्यालयाला, पण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला द्यायचं. पण ही माणसं कुठे आहेत? त्यांनी आमचा शोध घेतला 3 महिन्याने. मी त्यांच्या घरी गेलो. मग त्यांनी सांगितलं. म्हटलं बाई हे तर कधी कार्यक्रमात कुठं काही नाही म्हणे, ते नेहमी चर्चा करायची. ही लोक चांगलं काम करतात, अंधश्रद्धेचे बळी ठरलेल्या लोकांना हे रिलीफ देतात, अशा लोकांना मी मदत केली पाहिजे. हे सगळे कार्यकर्ते वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत, भागातले आहेत, त्यांना आपण मदत केली. आणि त्या माणसाने अगदी स्पष्ट सांगतो 75,000 रुपये देणगी दिली.
माहीत नसलेला माणूस केवळ अशा प्रकारचं चांगलं काम जे या देशाच्या घटनेच्या चौकटीत चालतं, जे यातल्या संत समाजसुधारकांच्या परंपरेचा भाग आहे, विवेकी विचारवंतांचा भाग आहे, ते समाजापर्यंत आम्ही नेतो. आणि म्हणून अशा प्रकारचं काम होत राहतं. या पितृपक्ष पंधरवाड्यामध्येही शुभ अशुभ मानण्याची काही गरज नाही. ज्याच्याकडे पैसा असेल, ज्याची ऐपत असेल, कर्ज न काढता त्यांनी त्याचा आनंद घ्यावा. उत्सव करावेत, पर्यावरणपूरक उत्सव करावेत. कालच 2,26,000 गणपती आपण संकलित केले महानगरपालिकेने. याची सुरुवात महाराष्ट्र आणि नाशिकमध्ये केलेली आहे. हे सगळे आपल्याला करता येतं. जनजागृती आपण केली पाहिजे. विधायकांगानं काल सुसंगत पद्धतीनं हे सगळे सण उत्सव साजरे झाले पाहिजे. हाच महाराष्ट्र अंधश्रद्धा समितीचा आग्रह आहे. धन्यवाद. आजच्या विशेष संवाद कट्ट्यात गोराणी सर, आशाताई धारणे सर, किशोर पवार सर सर्वांनी उपस्थित राहून चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांच्या विचाराचा सर असा आहे की श्रद्धा असली पाहिजे, परंतु तिचा अवडंबर माजवला नाही पाहिजे. आपल्या वैयक्तिक पातळीवर सण उत्सव साजरे करावे, परंतु त्याचा समाजाला उपयोग होईल असं काहीतरी उपक्रम राबवले तर बरं होईल. आपण सर्व आलात त्यावर थँक्यू.